गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी पांगरी काटे शिवारात धाड टाकत मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अफू लागवडीचा पर्दाफाश केला। संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली पथक सोमवारी रात्री गस्त घालत असताना संशयित शेतावर कारवाई करण्यात आली। गट क्रमांक 148 आणि 128 मधील शेतात अफूचे भरघोस पीक आढळून आले। या कार्यवाहीत सदाशिव काटे यांच्या शेतातून 107 किलो 660 ग्रॅम अफूची झाडे जप्त करण्यात आली, ज्याची किंमत अंदाजे 86,12,800 रुपये इतकी आहे। तर विशाल काटे यांच्या ताब्यातून 57 किलो 320 ग्रॅम अफूची झाडे जप्त करण्यात आली, ज्याची किंमत अंदाजे 45,85,600 रुपये इतकी आहे। एकूण 1,32,09,400 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। एवढ्या मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली बेकायदेशीर शेती पाहून अधिकाऱ्यांनाही धक्का बसला। पोलीस अधीक्षक निलेश तांबे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही पार पडली। एपीआय, पीएसआय, महसूल विभाग, फॉरेन्सिक टीम, अंमली पदार्थ शोधक पथक आणि श्वान पथकाने संयुक्तरित्या ही मोहीम राबविली। दोन्ही आरोपींविरुद्ध साखरखेडा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान मेकर तालुक्यात अफू लागवडीचं जाळं तर तयार होत नाही ना, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। बेकायदेशीर अंमली पदार्थ शेती करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिलाय।